संतांनी सांगितलेला तो विचार आहे. मंदिरात जाणं, दर्शन करणं, नामस्मरण करणं, चिंतन करणं, वारी करणं, व्रत वैकल्य करणं, चिंतन करणं, सगळं काय फिरणं, यात्रा करणं, नामस्मरण करणं, ह्या विचार म्हणजे परमार्थ आहेतच. कारण ती परमार्थातली उपांग आहे, ती उपासना आहे. त्या उपासनेतून परमार्थ सिद्ध होत असतो, देवाच्या जवळ आपण जात असतो. पण खऱ्या परमार्थाची सुरुवात, प्रथम स्टेप, त्याचा वळ, त्याचा विचार असा आहे. परमार्थ, परमार्थ म्हणजे काय? महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. परमार्थ त्याला म्हणतात माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं, याचं नाव परमार्थ आहे. ज्याला माणुसकी कळाली, ज्याला माणूस कळाला, त्याला देव कळालाच. ज्याला माणूस कळाला नाही, त्याच्यासाठी कितीही वाऱ्या करा, कितीही परमार्थ करा, कितीही दिवस आणि कितीही वेळ मंदिराचा, त्याचं उत्तर आहे शून्यम शून्यम सर्वाहा. म्हणून माणुसकीचं नातं अंतःकरणामध्ये त्याचा पाझर नव्हे, माणुसकीच्या नात्याचा एक झरा असला पाहिजे. तो स्वच्छ असला पाहिजे, तो शीतल असला पाहिजे आणि तो पवित्र असला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये माणुसकीचं नातं जतन करा. काही दिवसांपूर्वी एवढ्यातच आमच्या जीवनावरती आलेलं संकट, व्यक्ती गेल्यानंतर जीवनामध्ये किती पश्चाताप होतो. व्यक्ती आहे तोपर्यंत त्याचा अधिकार कळत नाही, माणूस गेल्यानंतर त्या व्यक्तीचा अधिकार कळत असतो. जाता जाता हाही संदेश मी आपल्याला महत्वाचा जाऊन सांगेल. जीवनामध्ये आहे तोपर्यंत प्रेम संपादन करा, गेल्यानंतर कोणत्याच गोष्टीला महत्व देऊ नका. ते फक्त जीवनातले प्रोटोकॉल आहेत. जीवनामध्ये लक्षात ठेवा, माणसं जीवनातून ज्या वेळेला, प्रिय व्यक्ती जीवनातून निघून जातात, महत्वाच्या व्यक्ती ज्या वेळेला जीवनातून निघून जातात, त्यावेळेला माणसांच्या तोंडातून फक्त एवढेच शब्द बाहेर पडतात, काय चांगला होता, काय आदर्श जीवन होतं, काय काय सुंदर बाई होती, काय जीवन जगत होती. पण वाक्य ऐकून ठेवा, सुंदर सुंदर म्हणणारी माणसं, काय माणूस होता हो, आणि हा माणूस त्याच्यासोबत 4 वर्षापासून बोलत नव्हता. काय म्हणाल? आहे तोपर्यंत तुम्हाला अधिकार कळत नसेल तर मात्र गेल्यानंतर पश्चाताप करण्याचा अधिकार आपल्याला नाही. म्हणून प्रिय व्यक्ती जीवनामध्ये आहे तोपर्यंत प्रेम करायला शिका. ज्या माता पित्यांनी जन्म दिलाय त्या माता पित्यांबद्दल आहे तोपर्यंतची सेवा, आहे तोपर्यंतचं आदर्श जीवन, आणि गेल्यानंतरचा जो विचार आहे, बाकी सर्व शेड्यूल ते फक्त प्रोटोकॉल म्हणून आहेत, एक विधी म्हणून आहेत. गेला विषय संपला, आहे तोपर्यंत प्रेम करायला शिका. या जीवनामध्ये फक्त आपले 4च दिवस आहे. या जगामध्ये जगायचं ते 4च दिवसांसाठी, पण असं जीवन जगा, आहे तोपर्यंत प्रेम करायला शिकलं पाहिजे. एकमेकातलं वैरत्व सोडा, एकमेकाचा विचार सोडा, मतांतर भेद सोडा आणि नॅचरली रेल फॅक्ट सहज जीवन जगायला शिका. माझं वाक्य जीवनात फार महत्वाचं आहे. मी माझ्या व्हॉट्सअपला तो स्टेटस टाकलेला आहे. जीवन फार सुंदर आहे, जीवन इतकं सुंदर आहे, ते माणसाला जगता आलं पाहिजे. आणि ज्यांना जीवन कळालं ना, ती माणसं मरेपर्यंतच्या अंतिम श्वासाला ते सुखीच असतात. पण महत्वाचं वाक्य सांगतो, ज्यांना जीवन कळालं नाही ती माणसं सदा कदा दुःखीच असतात. हे त्यातलं उत्तर आहे. आपल्या जीवनामध्ये जे दुःख आहे महाराज, ते नसलेल्या गोष्टींचं की असलेल्या गोष्टींचं बोला. आपल्या जीवनामध्ये महत्वाचं उत्तर दिलं आपण, नसलेल्या गोष्टींचं दुःख आहे. म्हणजे काय सांगू तुम्हाला, सोपी व्याख्या सांगतो. शेजारच्याने बंगला बांधला, आपलं पोट दुखण्याचं काय कारण आहे? शेजारच्याचा मुलगा नोकरीला लागला, आपलं पोट दुखण्याचं काय कारण आहे? ही जल्लोषी वृत्ती. म्हणजे याचा अर्थ असा आहे, नको ते व्यर्थ चिंतन आहे. नको ते व्यर्थ चिंतन सोडा. जीवन सुंदर आहे. दुसऱ्याला दुःख देण्यापेक्षा पहिल्या प्रथम ते दुःख आपल्याला भोगावं लागणार आहे. ही वारकरी संप्रदायाची उदात्त शिकवण संतांनी आपल्यासाठी दिली आहे. दुसऱ्याच्या तोंडाला, मराठीतली म्हण आहे, दुसऱ्याच्या तोंडाला काळं लावण्यासाठी पहिले आपले हात काळे करावे लागतात. हे जीवनातलं ब्रीद कधीच विसरलं नाही पाहिजे. याच्यासाठी हाच विचार महत्वाचा आहे. आनंदी राहा, माणसात देव शोधायला शिका, माणुसकीचं नातं जतन करा. भगवान कृष्ण परमात्मा गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, अर्जुना मला ओळखायचं असेल प्रत्येक जीवामध्ये माझा अंश आहे. 15व्या अध्यायातलं उत्तर आहे, ममैव अंश जीव लोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थान कर्षति. अर्जुना प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. काय उदात्त शिकवण संतांची आणि परमात्म्याची. ऐकून ठेवा महाराज वाक्य. नाथ महाराजांनी गाढवात देवाला शोधलं, नामदेवरायांनी कुत्र्यात पांडुरंगाला शोधलं. ही शिकवण संतांची आपल्यासाठी आहे.
काशीवरून पाणी घेऊन रामेश्वर भगवंताकडे निघाले. रस्त्याच्या कडेला गाढव तडफडत होतं. एवढ्या लांबून आणलेलं पाणी गाढवाला पाजलं आणि ते गाढव नसून तोच रामेश्वर भगवान परमात्मा होता. हा सामाजिक संदेश नाथांनी जोपासला. म्हणून दुर्दैव आपलं संतांना गाढवात देव दिसला, दुर्दैव तुमचं आमचं आपल्याला माणसात दिसत नाही. एवढी मोठी शोकांतिका आहे. नामदेवराय जेवण करत बसले होते आणि जेवण करता करता नामदेवराय पांडुरंग परमात्म्याने कुत्र्याचं रूप घेतलं. टोपल्यातून पोळी घेतली, पळवली. पळवल्यानंतर ते कुत्रा श्वान ती पोळी घेऊन पळू लागले. नामदेवरायांनी बारीक ओळखलं, थांबा देवा, तुम्ही श्वान नाही, तुम्ही कुत्रा नाही, तुम्ही साक्षात पांडुरंग परमात्मा आहात. ताण दिशी नामदेवराय उठले, तुपाची वाटी हातात घेतली, धावले नामदेवराय. देवा थांबा, व डोळ्यातून अश्रू आले. थांबा देवा, थांबा, तुम्ही कुत्रा नाही, तुम्ही श्वान नाही, तुम्ही माझे पांडुरंग परमात्मा आहात. तशी पोळी खाऊन